तर उद्या आपण बनवणार आहे बटाट्याचे चिप्स. तर त्यासाठी ना असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे. छोटे बटाट्याचे चिप्स चांगले नाही होत, असे मोठे घ्यायचे. त्याला ना याच्याने करून घ्यायचं. बटाटे चिरून घेतल्याच्या नंतर लगेच पाण्यात टाकायचे, नाही तर ते काळे पडतात. अंदाजे 4 किलोचे बटाटे आहे ते. रात्री मी करून राहिले, एक दिवस आधी ना रात्री 9-9:30 वाजता हे चिरून याचे चिप्स बनवून ठेवणार आहे, म्हणजे किसून वगैरे. आता हे चांगले चिरून झाले. आता याचे स्लाइस बनवून घेऊ. चला, माझ्याकडे ना दोन्ही प्रकारचे किसणे आहेत. हे पण आहे, म्हणजे याचे तुम्ही ना डिझाईनवाले करू शकतो, पण मला नाही करायचं, प्लेनवाले चांगले वाटते मला. मग मी हे घेतले आणि पाण्यातच ठेवलेलं आहे बघा. पाण्यात असं ठेवायचं आणि याची स्लाइस आहे ना थोडेसे मोठे होते, म्हणजे थोडा 2 मिनटं. एवढे जाडसर असते त्याची स्लाइस, एवढे जाडसर, जास्त पातळ नाही करायचे. चांगले चिरून घ्यायचे, म्हणजे चिप्स बनवून घ्यायचे. स्लाइस तुम्ही थोडं समजून घ्या यार, मला थोडंसं. तर मग बोलण्याचा माझा खूप प्रॉब्लेम होतो. बाकी आपण हे करून घेऊ आता. मस्त अशी स्लाइस बनवून घेतली मी. आता त्याला धुवून घ्यायचं, चांगलं धुवून घ्यायचं. बटाटे चांगले धुवून घेतले आणि काटोकाटाचं पाणी भरलं पाहिजे, नाही तर मग काळे पडते बरं का बटाटे. चांगलं पाणी म्हणजे असं बटाटे चांगले त्याच्यामध्ये बुडले पाहिजे. त्यामध्ये ना आपल्याला हे तुरटी टाकायचं. तुरटीचं पण जजमेंट चांगलं बसलं पाहिजे. हे 4 किलो बटाटे आहेत, तर एवढं छोटंसं कडा टाकायचं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. याला चांगलं ह्याच्यामध्ये बुडून घ्यायचं आहे आणि रात्रभरसाठी असंच ठेवायचं झाकून. चांगलं फिरून घ्या, तुरटी यामध्ये मिक्स झाली पाहिजे. बघा बटाटे चांगले याच्यामध्ये बुडाले. तर दुसऱ्या दिवशी ना चांगलं पाणी धुवून घ्यायचं. मी पाणी गरम व्हायला ठेवलंय, मीठ येऊन द्यायची. यात आहे ना 1.5 चमचा मीठ टाकायचं. याला चांगली उकळी येऊन द्यायची. असं वाला मीठ आणलं होतं मी. पाण्याला उकळी आली, आता त्याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे. थोडे थोडे बटाटे टाकायचे बरं का, जेवढे बसतील तेवढे. याला चांगलं थोडंसं फिरून घ्यायचं, झाकून ठेवायचं 2च मिनटं फक्त. चेक करून घेऊ, फिरून घ्यायचं थोडंसं. सगळी पण शिजलं पाहिजे ना मला. परत झाकून ठेवून द्यायचं. आता बघायचं शिजलं का नाही. असं करून बघितलं का, होतंय बघा, शिजलंय हे. आता हे काढून घेऊ. असं नख लावलं ना लगेच फुटलं पाहिजे ते. असं शिजलंय, चला काढून घेऊ. काढून घेतल्याच्या नंतर अर्धा चमचा मीठ परत टाकायचं याच्यामध्ये. बटाटे टाकून घ्यायचे. सगळे पाण्यात असे बुडले पाहिजे. थोडे फिरून घेतले, परत त्याच्यावर ताट ठेवून द्यायचं. परत 2-3 मिनिटांनी बघायचं. हे काढून घेऊ आपण. बघू शिजलं का. शिजलंय, झालंय. आता याला वाळवून घेऊ आता उन्हात. आता हे टाकून घेते. असं तळवट शिवलंय मी, घरी शिवलंय, कारण की कोणाकडून काही मागितलं नाही पाहिजे म्हणून. मागायला नाही आवडत मला. ते पोते होते ना, त्याचं असं जोडून असं तळवट शिवलंय. केक चिप्स असं टाकून घ्यायचं. सगळं सुट्ट पडलं पाहिजे.
सगळं चांगलं वाळून घ्यायचं आहे कडक उन्हात. वाळून घेतलं आहे. थोडंसं जागा ठेवून वाळून घ्यायचं असं. बाकीचे वाळून घेते मग दाखवते. असं सगळं टाकून घेतलं. आता एका तासाने यायचं आणि याला पलटी करून घ्यायचं आहे. थोडं जागा ठेवूनच मी सगळं टाकून घेतलेलं आहे. इथं आपले सांडगे ठेवलेले आहेत. काल मी व्हिडिओ बनवला होता, टाकला नाही पण टाकन. हे बघा, 1 तासाने येऊन पलटी मारायची आहे. ते थोडेसे वल्ले असताना त्याला तर पलटून घेतलं ना मग ते खाली लागत नाही. ते काढायला जास्त हे नाही होत ना. नाही तर मग सगळं वाळून गेल्याच्या नंतर मग पलटी मारायला आलो ना मग काय खरं नाही. मग आपल्याला चिप्स भेटायचेच नाही, सगळे तुकडेच भेटतील मग आपल्याला. हे सगळे पलटी मारून घेते मी. चांगलं पलटी वगैरे करून घेतलं मी, पण वाळलेत ते म्हणून एकत्र करून ठेवले. थोडेसे ऊन बी लागलं पाहिजे थोडंसं. आता हे 4 वाजता मी खाली नेईन तेव्हा दाखवेन तुम्हाला. आपले चिप्स चांगले वाळले बरं का. तर मी 1 दिवस याला चांगलं ऊन देणार होते. तर आज पूर्णपणे तयार झालेले आहेत. इकडं आपले सांडगे आणि आज मी कुरड्या बनवल्या होत्या 2 किलोच्या. ह्याचा बी व्हिडिओ येऊन जाईल. तयार आहे आपले चिप्स. तर मी ना 11 किलोचे चिप्स बनवलेले, पहिले पण बनवले होते, आत्ता बनवलेले हे आहेत. तर आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. याला मी 2 दिवस ऊन चांगलं दाखवले आणि 2 दिवस फॅनच्या हवेखाली ठेवलं होतं. म्हणजे एकदम चांगलं वाळलेलं आहे. तुम्हाला तळून दाखवते. मी 3-4 पळ्या घेतलेल्या आहेत. तेल चांगलं तापून घ्यायचं आणि गॅस लगेच कमी करून टाकायचं. त्याच्यामध्ये चिप्स 2-2, 3-3 असं करून तळून घ्या. जास्त तेल तापलं ना तर ते लाल होते, तर पटापट काढावं लागते. आता माझ्या हातात मोबाईल आहे म्हणून तुम्हाला दाखवते मी. बघा किती मस्त वाटते ना, छानसं. कमी गॅसवरच करा. तेल चांगलं तापून घेतलं ना गॅस लगे कमी करून टाकायचं. म्हणजे जास्त जळणार बी नाही, लाल बी नाही होत. बघा एकदम पांढरं शुभ्र आहे. असे थोडेसे लालसर होणारच आहे कारण की माझ्या हातात मोबाईल आहे आणि मला पटकेने तळता नाही येऊ राहिलं. बाकी सगळे तळून तुम्हाला मी दाखवते. पूर्ण तयार झाले आपले चिप्स. एकदम चांगले झालेले आहेत, जास्त लाल पण नाही झालेले. सगळं जजमेंट जर चांगलं बसलं ना, मिठाचं तुरटी, तर सगळं नीटनेटकंच होतं. बाकी चिप्स बनवणं तर सोपं आहे, हे वाला सोपं आहे. बाकी तुम्हाला मी ताट सजून दाखवते. तयार आहे आपलं ताट. तर आज मी खिचडी बनवली होती. आज माझा उपवास आहे. दही आणि बटाट्याचे चिप्स. एकदा नक्की तुम्ही बनवून पहा, खरंच खूप सोपं आहे. आज मी थोडंसं नवीन स्टाईल करा म्हटलं, पोट टाकलं होतं आणि केस धुतले होते. केस धुतल्यावर चांगले होते पण मला आता आवडतच नाही का काही नाही. पण पहिलं मी लग्नाच्या आधी मी पफच टाकायचे, पण आता काही आवडत नाही एवढं. आता केस सोडून टाकणार मी. हे तुम्हाला दाखवते आहे का नाही. मग कुरकुरीत आहे, एकदम छान आणि टेस्टिंगला पण आहे ना एकदम मस्त आहे. हे व्हिडिओच्या नादामध्ये ना माझे तिन्ही पण बोटं भाजले, म्हणजे चटका लागला मला. तर बनवायला खरंच खूप सोपं आहे. बघा बोलण्याचं असं होतं माझं, काय करणार. सवय लागस्तवर आता तरी पण लागलं पाहिजे नव्हतं आता काय सवय, पण तरी पण मला भीती वाटते थोडंफार का काय ना. बनवायला तसं पण खूप सोपं आहे, तुम्ही नक्की बनवा. एकदा चुकलं म्हणजे असं नाही की सगळं संपलं. आपण चुकतच सगळं शिकत असतो. फक्त एवढं करायचं की जास्त क्वांटिटीत काही बनवू नका. तुम्ही आत्ता नवीन असताल तर 1 किलोपासूनच तुम्ही सुरू करायचं. बनवायला लागले ना मग तुम्ही 3, 4, 5 असं तुम्ही बनवू शकता. पण जवळ आपल्याला येत नाही त्यावर आपण फक्त 1 किंवा 2 किलोचे बनवायचे. म्हणजे नाश बी नाही झाला पाहिजे कोणत्या गोष्टीचा, आणि नाश झालं तरी पण काय खराब जरी झालं तरी आपणच घरी खाणार आहे, आपल्याला काही दुसऱ्याला द्यायचं नाही आहे. पण आता मी चांगलं परफेक्ट बनवते कारण की 3 वर्ष झाले मी बनवते, तर मग मला परफेक्ट आलेत. बाकी तुम्ही पण बनवा का आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. काही वाटत असेल तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी सांगेन तुम्हाला नक्की. तर बाकी लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाकी आता मी जेवते आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय. मी जेवण करते आता. बाय बाय.